हॅलो गाईज, तुम्हाला सुद्धा SIP करायचे, HWP करायचे किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करायचे म्युच्युअल फंडमध्ये, तर ही व्हिडिओ नक्की बघा, कारण की तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल की किती प्रकारचे म्युच्युअल फंड्स मार्केटमध्ये आहेत. तर गाईज, मार्केटमध्ये मोर दॅन 2000 म्युच्युअल फंड्स आहेत. जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल, मार्केटमध्ये मोर दॅन 2000 म्युच्युअल फंड्स आहेत. तुम्हाला जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचे, SIP करायचे किंवा HWP करायची किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करायचे, तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 6 to 7 म्युच्युअल फंड्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये लागतात. पण 2000 म्युच्युअल फंड्समधून तुम्हाला 6 to 7 म्युच्युअल फंड्स फाइंड आउट कसे करणार, ते डिफरंट कॅटेगरी वाईज डिवाइड केले. तुमच्या रिस्कनुसार तुम्हाला म्युच्युअल फंड सजेस्ट केला जातो. तर बघू शकता तुम्ही, इक्विटीमध्ये तुम्हाला लार्ज कॅप फंड दिसतील, मिड कॅप फंड दिसतील, ELSS फंड दिसतील, सेक्टरल फंड दिसतील, थीमॅटिक फंड दिसतील, इंडेक्स फंड दिसतील. त्याप्रकारे तुम्हाला डेट फंड पण आहेत, हायब्रिड फंड आहेत, बॅलन्स फंड आहेत. हायब्रिडमध्ये बॅलन्स फंड असतात. असे बरेचसे म्युच्युअल फंड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. डिफरंट कॅटेगरी वाईज डिवाइड केले आहेत. ELSS फंड आहेत. गोल्डमध्ये तुम्ही सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता थ्रू म्युच्युअल फंड. सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता थ्रू म्युच्युअल फंड्स. तर तुम्हाला कुठल्याही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, तर तुम्हाला तुमची रिस्क माहिती पाहिजे, एज माहिती पाहिजे आणि तुम्ही कुठल्या गोलसाठी इन्व्हेस्टमेंट करता हे माहिती पाहिजे. जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, SIP करायचे, HWP करायचे, नक्की मला कॉल करा, कारण की मी स्वतः AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. तुम्हाला नक्की मी हेल्प करेल. माझं स्वतःचा प्लॅटफॉर्म जिथून तुम्ही SIP करू शकता, लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता. जर तुम्हाला काही डाऊट असतील, काही कन्सल्टन्सी पाहिजे असेल, तर नक्की मला कॉल करा. थँक्यू सो मच.